हाय मैत्रिणींनो, आज पाहूया आपण स्वादिष्ट लसुणी मेथी. त्यासाठी मी येथे मेथीची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे. कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घेतले आहे आणि भरपूर सारा लसूण घेतला आहे. सर्वात अगोदर आपण येथे थोडे शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे भाजल्यानंतर त्यामध्ये थोडे तीळ घालून घ्यायचे. तीळ पण थोडे भाजल्यानंतर पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा बेसन पीठ घालून घ्यायचे आणि छान असं भाजून घ्यायचे. नंतर हे सर्व भाजलेलं एका प्लेटमध्ये काढून घेतलं. नंतर कढईमध्ये 2 पळी तेल घातलं. त्यामध्ये थोडा लसूण घालायचं. नंतर मेथीची भाजी घालून घ्यायची. भाजी छान अशी परतून घ्यावी. नंतर थोडे मीठ घालून घ्यावे. नंतर भाजी काढून घेतली. त्याच कढईमध्ये नंतर 2 पळी तेल घातले. त्यामध्ये थोडे जिरे मोहरी घालून घ्यायचे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर थोडा लसूण पण घालून घ्यायचा. इथे आपण लसुणी मेथी करत आहोत, त्यामुळे लसणाची क्वांटिटी जास्त घेतली आहे. नंतर लसूण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घालून घ्यावा. कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं. टोमॅटो पण थोडा वेळ परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ घातले आहे. मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो. नंतर 2 मिनिट त्याला झाकून ठेवावे. दोन मिनिटानंतर टोमॅटो एकदम सॉफ्ट झालेला आहे. त्यामध्ये लाल तिखट टाकले, थोडी हळद पूड, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा धने पूड, हे सर्व मसाले परतून घेऊ. नंतर त्यामध्ये वाफवून घेतलेली मेथीची भाजी घालून घेऊ.
नंतर शेंगदाणे, तीळ आणि बेसन पीठ बारीक करून घेतलेलं ते घातलं आहे 1 वाटी. थोडं परतून घेतल्यानंतर अर्धा ग्लास पाणी घातले आहे. भाजी 10 मिनिट शिजू द्यायची आहे, त्यानुसारच पाणी घालावे. नंतर दुसऱ्या छोट्या कढईमध्ये फोडणीच्या वरतून थोडे मीठ घातले. नंतर फोडणीच्या कढईमध्ये थोडे तेल गरम केले. त्यामध्ये भरपूर सारा लसूण घालून थोडं लाल तिखट घालून फोडणी तयार केलेल्या भाजीवरती घालून घेतली. अशी फोडणी घातल्यामुळे भाजीला एकदम छान चव येते. नंतर 2 मिनिट झाकून ठेवले. तयार आहे आपली येथे लसुणी मेथी. माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.